जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 277. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्या सद्भक्तांचा, ज्या सत्शिष्यांचा चित्तलय हनुमत कृपेनं भगवतचरणी झालेला असतो, त्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये एक अनिर्वचनीय शांती नांदत असते. बाह्यतः जगामधली कर्म करताना ते दिसत असले तरी त्या अंतरंगातल्या शांतीमध्ये कधी भंग होत नाही. पण ही शांती जी असते, त्या शांतीचं कारण असतं भगवंतांबद्दल अनन्यसाधारण असा विश्वास, त्यांच्यावरचं प्रेम, भगवंतांचं या सद्भक्तांवरचं प्रेम आणि मायेला डावलून त्याच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करण्याचं बळ. या सर्व गोष्टी एकत्र आल्या की अंतरंगातली शांती त्या साधकाला स्वतःच दिसून येते. पण ज्या वेळेला त्या शिष्याच्या असो, भक्ताच्या असो, आराध्याच्या बाबतीत काही मिथ्यारोप होतात, त्यावेळी मात्र हा साधक, भक्त, शिष्य शांत राहू शकत नाही. म्हणजे अगदी गुरूंनी किंवा आराध्यांनी जरी सांगितलं तरीसुद्धा ज्या वेळी म्हणून अशा सद्भक्तांच्या आराध्यावर आरोप होताना दिसले, त्यावेळी त्यांनी ते डिफेंड करणं म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते समोर आणण्याचं सर्वतोपरी यत्न केला हे दिसून येतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा म्हणून श्रीरामांच्या चरित्रावर, रामायणावर, रामायणातल्या कुठल्याही पात्रांवर, मुख्यतः श्रीरामांवर ज्या वेळेला काही मिथ्यारोप होतात, कोणत्या मोहाचा आरोप होतो किंवा कोणत्या अन्यायाचा आरोप होतो किंवा कोणत्याही प्रकारच्या माईक वर्तनाचा आरोप होतो, त्यावेळी सद्भक्तांना सहन होत नाही. मग ते हिरिरीनं प्रभूंची बाजू मांडताना दिसतात. आणि ह्यात इतका गोडवा असतो की सर्व भक्तांना अशी हिरिरीनं बाजू मांडताना बघून भगवंतांना आनंद होत असेल असं वाटतं. ते स्वरूप इतकं स्वच्छ आहे की त्याबाबत काही मिथ्यारोप होणं याचा त्या स्वरूपाला काही फरक पडतच नाही. पण भक्तांना, शिष्यांना अशी बाजू मांडताना बघून त्या आराध्याला निश्चित कौतुक वाटत असेल असं वाटतं. जसं इथे तुलसीदासांनी आपल्या पिता श्रीरामांची बाजू आपल्यासमोर मांडली आहे. आपण बघितलं, तुलसी रामायणाच्या सुरुवातीपासून तुलसीदासांनी सांगितलं, सीताराम हे माझे माता पिता आणि त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप, मिथ्यारोप लागणार नाही ह्याची पुरेपूर काळजी तुलसीदासांनी आपल्या प्रत्येक चौपाईतून घेतली हे आपण बघितलं. त्यांच्या लीलांचं वर्णन करताना ज्या व्यक्तिरेखांनी संशयग्रस्त होऊन त्यांच्यावर आरोप केला, त्या व्यक्तिरेखांबद्दल सुद्धा तुलसीदासांनी त्यांचा तो संशय पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत ती कथा आपल्याला ऐकवली, नाही का? आणि तसंच इथे जे कथानक आपण बघतो आहोत, गरुड आणि काकभुशुंडी यांच्यातलं संवाद, संभाषण, त्यामध्ये गरुडाच्या अंतरंगातला संशय नाहीसा होईपर्यंत
काकभुशुंडींनी त्यांना रामकथा ऐकवली आणि त्या रामकथेचं वर्णन करताना हा संशय कसा माईक आहे याचं वर्णन काकभुशुंडी करतायत हे तुलसीदासांनी आम्हाला ऐकवलं. त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आमच्या अंतःकरण शुद्धीच्या दृष्टीनं. म्हणून हे उत्तरकांड फार महत्त्वाचं आहे. उत्तरकांडामध्ये चित्तशुद्धीला खूप स्कोप आहे, वाव आहे, ज्यामधून आमच्या अंतरंगातल्या दुष्प्रवृत्ती, भगवंताबद्दल सरळ विचार न करता येणं, या सर्व गोष्टी लयाला गेल्या तर आधीचे अयोध्याकांड, बालकांड, किष्किंधाकांड किंवा ह्यासारख्या गोष्टी आम्हाला अधिक अर्थपूर्ण रीतीनं, अधिक भावपूर्ण रीतीनं समजू शकतात असं वाटतं. त्यामुळे आज तुलसीदास जे पुढे सांगणार आहेत, काकभुशुंडी जे सांगतायत, जे त्यांनी सांगितलं की मलिन बुद्धीचा माणूस असा मिथ्यारोप करत असतो प्रभूंवर. म्हणजे अगोदर आपण बघितलं की काकभुशुंडी म्हणाले, गरुडा तुम्हाला कसला संशय नाही, माझ्यावर उपकार करण्यासाठी प्रभूंनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं आहे की माझ्याकडून तुम्हाला रामकथा ऐकवावी. पण हे सांगत असताना जसं आपण काल म्हटलं, काकभुशुंडी हे सांगायला विसरले नाहीत की असा मिथ्यारोप करणं मात्र अतिशय खालच्या दर्जाचं मलिन बुद्धीचं प्रतीक आहे. आणि म्हणून आज त्याच धर्तीवर पुढं सांगतायत. म्हणाले, नयन दोष जा कह जब होई, पीत बरन ससी कहूँ कह सोई, जब जेहि दिसी भ्रम होई खगेसा, सो कह पश्चिम उयपु दिनेसा. म्हणतायत एखाद्याला कावीळ झाली म्हणजे नेत्ररोग झाला की चंद्र पिवळ्या रंगाचा दिसतो. म्हणजे नेत्ररोग असो अथवा कावीळ असो, असं म्हटलं आहे की त्याला चंद्रसुद्धा पिवळ्या रंगाचा दिसतो. त्यामुळे ज्याला दिशाभ्रम होतो तोच म्हणतो की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. म्हणजे भ्रमाची उदाहरणं दिली आहेत तुलसीदासांनी इथे, की भ्रम झाला की जे सत्य आहे त्याच्यावर एक प्रकारचं पांघरून येतं, यालाच माया म्हणतात. असंच उदाहरण पुढं देत आहेत. म्हणाले, नौकारूढ चलत जग देखा, अचल मोह बस आपुहि लेखा, बालक भ्रमहीन भ्रमहि गृहादी, कहहि परस्पर मिथ्यावादी. नावेत जो बसलेला असतो ना मनुष्य नदीमध्ये, त्यावेळेला त्याला जग चालतंय असं दिसतं, पण आपण स्थिर असल्याचं वाटतं. म्हणजे खरं तो चाललेला असतो आणि जग स्थिर असतं, पण वाटतं त्याला असं की जग चाललंय आणि आपण स्थिर आहोत. पुढे म्हणाले, बालक जी लहान मुलं असतात ती गोल गोल फिरतात, घर काही फिरत नाही, पण ते जेव्हा गोल फिरतात तेव्हा म्हणतात घर फिरतंय माझ्या भोवती, आणि तसं जो नाही म्हणतो त्याला तो खोटा ठरवतात. असं उदाहरण देत आहेत की त्याप्रमाणे हा भ्रम असतो म्हणतात. तसाच श्रीहरींच्या बाबतीत भ्रम आहे सांगतायत. हरिविषयक समोह विहंगा, सपने हु नहीं अज्ञान प्रसंगा, माया बसमती मंद अभागी, हृदय जमनिका बहुविधि लागी, ते सठ हठ बस संशय करही, निज अज्ञान राम पर धरही, काम क्रोध मद लोभ रत गृहासक्त दुख रूप, ते किमि जानहि रघुपति मूढ़ परे तम कोप, निर्गुण रूप सुलभ अति सगुण जान नहीं कोई, सुगम अगम नाना चरित सुनि मुनि मन भ्रम होई. आहा, म्हणतायत जसा भ्रम होतो ना, हे गरुडा, श्रीहरींच्या बाबतीत अशी मोहाची कल्पना करणं हे ह्या भ्रमांसारखं आहे.
सपनेहूनही अज्ञान प्रसंग. भगवंतांमध्ये स्वप्नात सुद्धा अज्ञानाला जागा नाही. याला विश्वास म्हणतात. असा विश्वास ज्याला सद्गुरूंप्रती आला त्याचं काम झालं, की तिथे अज्ञानाची वार्ताच नाही. सूर्याला अंधार माहीत असूच शकत नाही. त्यामुळे भगवंतांबद्दल अज्ञानाला जागा नाही. पण जे मायेच्या अधीन झालेले मंदबुद्धी आणि अभागी लोक आहेत आणि ज्यांच्या मनावर विविध प्रकारची आवरणं पडली आहेत, असे मूर्ख हठबस संशय करई, हट्टाला बळी पडून संशय घेतात. हे एक खूप विचित्र मनुष्य स्वभाव इथे सांगतायत तुलसीदास आम्हाला, काकभूषुंडी सांगतायत की हट्टाला बळी पडून संशय घेणं म्हणजे ना, की आम्हाला काहीतरी कळतं आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणार, तर्काला घासून आम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करू बघणार. आजचं इंटलेक्च्युअल एज आहे पण म्हणतो, आणि त्या इंटलेक्च्युअलायझेशनमुळेच आमचा परमार्थ कुठेतरी लोप पावत चालला आहे असं संत म्हणतात. कारण आम्हाला विश्वास पटकन ठेवता येत नाही कुठल्याही गोष्टीवर. महाराज तर एक खूप सुंदर, फार सुंदर वचन आहे महाराजांचं, की कुणाचं तरी ऐकायला शिकावं. म्हणजे तुम्ही निदान, म्हणजे अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये हवी ज्याचं आम्ही डोळे झाकून ऐकू. तिथे तर्क, म्हणजे त्यांनी जर सांगितलं की सूर्य आज पश्चिमेला उगवला आहे तर त्यावरही आमचा विश्वास बसला पाहिजे. इतकं डोळे झाकून ज्याचं आम्ही ऐकू शकतो त्याच्यावर खरा विश्वास आहे असं म्हणू शकतो. आणि आम्हाला तर माहीत आहेच आपल्या सर्वांना की सद्गुरूंशिवाय असं स्वरूप दुसरं असू शकत नाही. त्यामुळे सद्गुरूंचं डोळे, म्हणजे महाराज ते एका पद्धतीने हेच सांगतात की गुरूंचं ऐका. पण महाराजांनी कुणाचं तरी हा शब्द वापरण्यातच खरं एक टोचणी आहे आम्हाला, की तुम्ही कुणाचंच ऐकत नाही पूर्णपणे, हे त्यांना सांगायचे. त्यामुळे ऐकणं याला परमार्थ मार्गामध्ये खूप महत्त्व आहे. ज्ञानमार्गी तर श्रवणालाच अंतिम सत्य मानतात खरं तर. म्हणजे श्रवण झालं म्हणजे तो पोचला, म्हणजे ज्यानं खरं श्रवण केलं त्याला ती ज्ञानप्राप्ती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याचाच अर्थ श्रवण करणं म्हणजे ऐकणं आणि त्यानुसार आचरण करणं आणि त्याबद्दल मनात संशय न येणं, याला श्रवण म्हणतात. आणि तसं श्रवण जे करू शकतात त्यांनाच फक्त खरं स्वरूप श्रीरामांचं कळू शकतं. आणि नाही तर आम्हाला काही कळतं. पूज्य बाबा बेलसरे आपल्या प्रवचनामध्ये हे अनेकदा सांगायचे. खूप सुंदर आहे आणि खूप ॲप्ट आहे आणि त्याचा अनुभव देतात सद्गुरू आम्हाला, की आम्हाला कळत नसतं हे आम्हाला समजतं बरं का, म्हणायचे बाबा, पण थोडं कळतं असं वाटतं आणि ते आड येतं. जसं मागच्या भागांमध्ये आपण बघितलं की शून्य झाल्याशिवाय आम्ही खऱ्या अर्थानं श्रवण करू शकत नाही. आणि ते शून्य होण्यासाठी मला काहीही कळत नाही अशी कोरी पाटी घेऊनच सद्गुरूंकडे जावं लागतं. त्यामुळे इथे सांगतायत की हट्टाला बळी पडून म्हणजे आपल्या बुद्धीच्या हट्टाला बळी पडून संशय घेतात आणि आपलं अज्ञान श्रीरामांवर आरोपित करतात. निज अज्ञान रामपरधरही. काय पहा. त्यामुळे सर्व हे जे श्रीरामांबद्दलचे मिथ्यारोप नेहमीच कानावर प्रत्येक भक्ताच्या कधी ना कधी पडतातच. ते आरोप खंडन करण्याचं कार्य इथं तुलसीदास करतायत. जसं सुरुवातीला म्हटलं ना, भक्ताला सहनच होत नाही. आम्हाला कोणी काही बोललं जे चुकीचं असेल, आम्ही तसं केलेलं नाही आणि तुम्ही तसं केलं आहे असं कोणीतरी सांगितलं तर अगदी हिरिरीनं डिफेंड करायला जातो की नाही मी तसं केलेलं नाही. पण जिथं हे असं सत्स्वरूप आहे, जिथं काय म्हणाले आधी, सपनेहूनही अज्ञान प्रसंगा, अज्ञान तिथं शिवूच शकत नाही, अशा जागी मात्र आम्ही मग जेव्हा कुणी काही त्यांच्यावर आरोप करतं, आमच्या सद्गुरूंवर आरोप करतं किंवा कुठल्याही अशा एंटिटीवर आरोप करतं जी पूर्ण आहे,
त्यावेळेला भक्त हृदयाला सहन झालं तर आपण भक्त नाही हे समजावं. तिथं मग शांती पाहिजे आणि क्षांती पाहिजे या गोष्टी येत नाहीत. खूप मोठमोठे शांत भक्त होऊन गेले. आपण मागे बघितली आहे, लक्षात असेल तर, नाग महाशयांची गोष्ट. रामकृष्णांबद्दल जेव्हा एखादा एक व्यक्ती त्यांच्यासमोर अद्वा बोलू लागला, बराच वेळ ऐकून घेतलं त्यांनी, पण जेव्हा सहनच होईना तेव्हा पायातली वहाण काढली त्यांनी शेवटी. नाग महाशय म्हणजे शांतीचा महासागर, म्हणजे जो समोर यायचा त्याला दंडवत प्रणाम करायचा अशी त्यांची रीत होती. असे नम्र, असे शून्यवत झालेले. पण ज्या वेळेला स्वतःच्या गुरूंबद्दल असा आरोप ऐकायला आले त्यावेळी नाही सहन झालं. आणि तेच इथं तुलसीदास करतायत, श्रीरामांवरच्या आरोपांचं खंडन करतायत. आणि असे आरोप करणाऱ्यांच्या मनोवृत्तीबद्दल आम्हाला सांगतायत. त्यामुळे आम्ही त्या मनोवृत्तीत मोडत नाही ना, हे तपासण्यासाठी हे दोहे आणि चौपाई आहेत. त्यामुळे पुढे म्हणाले, काम क्रोध मद लोभ रत गृहासक्त दुःख रूप, ते किमी जानहि रघुपती मूढ परे तमकूप. कोण आहेत हे लोक? तर जे काम क्रोध मद मोह यांमध्येच निमग्न असतात आणि दुःखरूपी घरातच राहत असतात किंवा रत असतात. अखंड दुःखात राहायला आवडतं. ही एक मनोवृत्ती आहे बरं का. आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. त्याला आजकालच्या भाषेमध्ये डिप्रेशन असं म्हणतात. पण काही लोकांना दुःख ओढवून घ्यायला आवडतं मनोवृत्तीमध्ये. बाहेर काही असो नसो तक्रार संपत नाही, आणि ही तक्रार न संपणं म्हणजेच दुःख ओढवून घेणं आहे. आणि त्याबद्दल इथे म्हणतायत गृहासक्त दुःखरूप. काय शब्द वापरलेत पहा. दुःखरूपी घरामध्ये आसक्त असतात ते रघुनाथांना कसे जाणणार असं सांगतात. ते किमी जानहि रघुपती. कारण काय? मूढ परे तमकूप. अंधकार रूपी विहिरीमध्ये हे मूर्ख पडलेत. आणि पुढचा दोहा तर फार सुंदर आहे. म्हणालेत, निर्गुण रूप सुलभ अति सगुण जान नाही कोई. आणि ह्याच्या बरोबर उलट आम्हाला वाटत असतं. असं वाटतं की निर्गुण फार अवघड आहे, निर्गुण निराकार काही समजू शकत नाही, सगुण साकार आम्हाला समजू शकतं. पण जोवर बुद्धीमधला तर्काचा किडा गेलेला नाही तोवर सगुण साकार रूपामध्ये पूर्ण आसक्ती येऊच शकत नाही. आणि म्हणून सगुण साकारच अवघड आहे सांगितलं इथे. सगुण जान नाही कोई, निर्गुण रूप सुलभ. कारण तिथं काही नाहीच ना, रूप नाही, गुण नाही, धामचिंतन नाही किंवा कसलंच चिंतन नाही. तुम्ही निर्गुणाचं चिंतन करणार कसं? म्हणूनच समर्थ म्हणाले ना की सगुणावर विश्वास बसत नाही म्हणून सगुणावर विश्वास ठेवायचा नाही, आणि निर्गुण कळतच नाही म्हणून त्याच्यावर विश्वास नाही. अशा रीतीनं दोन्हीकडे ओस केले जे म्हणाले समर्थ, तेच इथं सांगतायत की निर्गुण रूप. पण तरी इथं म्हणतायत तुलसीदास, निर्गुण रूप सुलभ अति. हे भक्तिमार्गी संत जे असतात ते आपल्या सगुण साकार परमेश्वराचं गुणवर्णन करण्यामध्ये इतके गुंतलेले असतात, इतके त्यामध्येच निमग्न असतात की त्यांना निर्गुण रूपाविषयी प्रीती नसते असं म्हणता येईल, किंवा ते स्वरूप त्यांना आवडत नाही. आता येईलच लवकर. काकभुशुंडींचं सगुण प्रेम काय दर्जाचं आहे हे तुलसीदास आम्हाला सांगणार आहेतच. त्याआधी स्वतःबद्दलच एक प्रकारे इथे सांगतायत की निर्गुण रूप सुलभ अति सगुण जान नाही कोई. आणि म्हणून म्हणताय, सुगम अगम नाना चरित सुनी मुनी मन भ्रम होई. त्या सगुण भगवंतांच्या ज्या लीला आहेत, सुगमही आहेत काही आणि काही अगम्यही आहेत, अशा त्या लीला ऐकून मुनी मन भ्रम होई. मुनी ऋषी मुनींच्या मनाला सुद्धा भ्रम होतो. म्हणून सगुण जान नाही कोई. सगुण समजणं फार अवघड. आणि म्हणून ना खरंच म्हणजे काय भाग्य आहे आपलं की सद्गुरू रूपानं त्या भगवंतांनी अवतार घ्यावा आणि आम्हाला ते सगुण रूपामध्ये इतकं आसक्त करावं की त्याच्या पलीकडे काही दिसूच नाही आहे. या भाग्याला सीमाच नाही. आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः हा केवळ श्लोक नाही, हा श्लोक जो जगतो
तो पोचलाच, त्याला इतर कशाची आवश्यकताच भासत नाही. त्यामुळे सगुण जान नाही कोई, पण तेच म्हणजे ह्याच्यात हे सांगायचे की त्याला जाणा, सगुणाला जाणा, मग निर्गुण वेगळं जाणायचं उरतच नाही खरं. त्यामध्येच दोन्हीचा संगम असतो हे गुरुच आम्हाला त्यांच्या कृपेनं समजावून सांगतात. आणि मग कसलाही भ्रम उरू शकत नाही, असं एक प्रकारे इथे तुलसीदासांना सांगायचे. आणि पुढे म्हणाले आता सगुणाबद्दल बोलले ना, त्यामुळे आता सगुणाबद्दल वर्णन करणं, त्यामध्ये कसे काकभूषुंडी मागं राहतील. त्यामुळे म्हणतायत आता मी वर्णन करतो ते ऐकून घे श्रीरामांचं माझ्या. सुनुख गे रघुपति प्रभुताई, कहूँ जथामति कथा सुहाई, जेहि विधि मोह भयउ प्रभु मोहि, सो सब कथा सुनावऊ तोहि. हे पक्षीराज, श्रीरामांची प्रभुताई, त्यांची थोरवी महती आता ऐकून घे. मी माझ्या बुद्धीप्रमाणे ती सुंदर कथा श्रीरामांच्या महतीची तुला सांगतो. आणि मलासुद्धा ज्या प्रकारे मोह झाला, काकभूषुंडी सांगतायत बरं, ती सर्व कथाही मी तुला आता सांगतो. आणि आता काकभूषुंडी सांगतायत, म्हणाले राम कृपा भाजन तुम ताता, हरिगुण प्रीति मोहि सुख दाता, ताते नहीं कछु तुम्हि दुरावऊ, परम रहस्य मनोहर गावऊ, सुनहु राम कर सहज सुभाऊ, जन अभिमानन राखहि काऊ, संस्कृत मूल सूल प्रदनाना, सकल शोकदायक अभिमाना. म्हणतायत काकभूषुंडी, हे तात, तू श्रीरामांचा कृपापात्र आहेस. श्रीहरींच्या गुणांविषयी तुम्हाला प्रेम आहे, म्हणूनच तू माझा सुखदाता आहेस. काय सुंदर पहा, सुखदाता कोण? ज्याला आपल्या आराध्याबद्दल प्रेम आहे ते आमचे सुखदाते. त्यांच्याशिवाय इतर सर्व दुःखदातेच असतात. ज्याला आपल्या आराध्याविषयी प्रेम नाही तो आपला आप्त असू शकत नाही. त्यामुळे इथे सांगतायत, श्रीहरींच्या गुणाविषयी तुला प्रेम आहे म्हणून तू माझा सुखदाता आहेस, आणि म्हणून मी तुझ्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही. अतिशय रहस्यमय अशा या गोष्टी आहेत, पण मी तुला त्या सांगतो. कशा सांगतो? गाऊन सांगतो. त्याचं गायन करतोय मी आता प्रभूंच्या गुणांचं. काय वर्णन करतायत प्रभूंचं? सुनहु राम कर सहज सुभाऊ, जन अभिमानन राखहि काऊ. हा प्रभूंचा गुणविशेष आहे. पुराणांमधून, वेदांमधून, मुख्यतः पुराणांमधून अशा अनंत कथा आहेत ज्यामध्ये जे खरे हरींना प्रिय आहेत त्यांच्या मनामध्ये अभिमान श्रीहरी राहू देत नाहीत. त्यांचा हा सहज स्वभाव आहे. सांगितलं इथे तुलसीदासांनी की भक्तांमध्ये ते कधीही अभिमान राहू देत नाहीत, कारण अभिमान हाच त्या जन्ममरणरूपी संसाराचं मूळ आहे, सर्व प्रकारचे क्लेश आणि दुःख देणार आहे. त्यामुळे कृपा हीच आहे प्रभूंची की अभिमान दूर करतात. हीच संत सद्गुरूंची कृपा असते. खरोखर ह्याचा अनुभव ज्याला आला त्याचं जीवनच धन्य होतं. कारण अभिमान आम्हाला इतका प्रिय असतो, स्वतःचं ज्याला आपण सो कॉल्ड पर्सनॅलिटी म्हणून ओळखत असतो, अगदी बालपणापासून ज्याचं शेपिंग वगैरे आम्ही करतो. काही काही कोर्सेसना पण जातो आम्ही की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि ह्या सगळ्या गोष्टी शून्य झाल्याशिवाय इकडं सद्गुरूंच्या शाळेत ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळे त्या शून्य कशा करायच्या हे सुद्धा सद्गुरूच घडवतात बरं. त्यासाठी आम्हाला काही विशेष करावं लागत नाही, किंबहुना आम्ही करूच शकत नाही, कारण आम्ही त्याला इतकं पोसलेलं असतं, इतकं ग्रूमिंग केलेलं असतं त्या इगोचं.
की आम्ही स्वतःच्या शक्तीनं तो इगो घालवू म्हणून तो जात नसतो. अर्थात त्याला प्रयत्न आवश्यक असतो. अनेक बाह्य गोष्टींपासून हळूहळू सुरुवात करावी लागते निश्चितच, पण त्यामध्ये सद्गुरूंची कृपा कशी जाणवते हे लक्षात येतं. आणि ज्या वेळेला सद्गुरू काही महाराजांची वचनं असतील, संतांची वचनं असतील, ज्यामध्ये खूप काही हार्श, खूप क्वचित असतं, म्हणजे जे टोचतं पहा हृदयाला वाचल्यानंतर, पण ते टोचणंच आमचा अहंकार कमी करायला मदत करतं. आणि म्हणून सांगतात की सद्गुरू ज्या वेळेला आम्हाला काही वाग्बाणांनी सांगतात किंवा काही आमच्यावर क्रोध करतात, त्या क्रोधा इतकं पुण्य नाही आयुष्यामध्ये. कारण त्याच क्रोधानं आम्ही या जन्ममृत्यूच्या चक्रापासून मुक्त होऊ शकतो, अहंकार विरहित होऊन. म्हणजे अशा इतक्या गोष्टी आहेत सत्शिष्यांच्या, सद्गुरूंच्या बाबतीतल्या, की पहिल्याच भेटी, अर्थात ते तयारीचे शिष्य त्यामुळे आम्हाला खूप दिवस लागतात, पण ते जे तयारीचे सत्शिष्य असतात त्यांच्या पहिल्या दुसऱ्या भेटीमध्येच त्यांचा अहंकार गर्भगळीत करून टाकतात सद्गुरू. आणि मग बुद्धी, मन सगळं समर्पित होऊन जातं. त्यामुळे इथे सांगतायत, ताते करहि कृपानिधी दूरी, सेवक पर ममताति भूरी, जिमिसी सुतन ब्रन होई गोसाई, मातुची राव कठिन की नाई. जदपि प्रथम दुख पावई, रोवई बाल अधीर, व्याधी नासहित जननी, गणती नसोसी सुपीर. काय खरंच. म्हणून कृपानिधी श्रीराम तो अभिमान दूर करतात, जेणेकरून तो भक्त जन्ममृत्यूच्या संसारातून मुक्त व्हावा. कारण काय? सेवक पर ममता अतिभोरी. सेवकांबद्दल त्यांना अत्यंत प्रेम आहे श्रीरामांना. ज्याप्रमाणे सांगतायत, उदाहरण देत आहेत की मुलाच्या आपल्या अंगावर जर फोड आला, गळू झाला, तर आई हृदय कठोर बनवून तो फोडते. जरी मुलाला सुरुवातीला तो फोडताना दुःख झालं, रडला तो घाबरून, तरी रोग नाहीसा करण्यासाठी आई मुलाच्या दुःखाकडे लक्ष देत नाही आणि फोडून टाकते. काय पहा, हे सद्गुरूंचं फंक्शन असतं, कार्य असतं सद्गुरूंचं, जे ते प्रत्येक शिष्याच्या बाबतीत करतात. म्हणजे जसं आपण पूर्वी बघितलं, साम दाम दंड भेद असे सर्व मार्ग अवलंबून शिष्याच्या अंतःकरणात साठलेला अहंकार ते दूर करतात. जसं आई लेकराचं फोडून त्या वेळेपुरतं ते रडलं. आमचे महाराज म्हणतातच ना की मुलानं अफू मागितला आणि तो देणारी आई, ती आई का? ती जशी त्याला त्यापासून परावृत्त करते, 2 पाठीत धपाटे हाणेल पण कमी ते देणार नाही, तसं सद्गुरू ज्या गोष्टी आम्हाला आमच्या अंतिम हिताच्या नाहीत, योग्य नाहीत, त्या देणार नाहीत. मग त्या तात्पुरत्या वेळेपुरतं तो भक्त शिष्य रडेल, माझी मागणी, माझी प्रार्थना मान्य केली नाही म्हणेल, पण त्यात त्याचं अंतिम हित नाही ही ओळखणसुद्धा सद्गुरू त्याला करून देतातच. त्या मार्गामध्ये राहण्याचं मात्र त्याला करावं लागतं. एखादी इच्छा पूर्ण केली नाही म्हणून तो मार्गच सोडून गेला, गुरुच बदलला, तर मात्र मग सद्गुरूंना काय यातना होत असतील पहा. जर आम्ही त्या मार्गात स्थिर झालो नाही, एकाच सद्गुरूंचे चरण घट्ट पकडून ठेवले नाहीत, ते जरी यातनांच्या पलीकडे असले तरी आमची काहीतरी जबाबदारी आहे की नाही, असं संत आम्हाला विचारतात. त्यामुळे हे जे कार्य आहे सद्गुरूंचं, ते करण्याला मोकळी वाट त्यांना करून देणं म्हणजे खरं साधनात राहणं आहे.
साधन म्हणजे काही फक्त डोळे झाकून नामस्मरण करणं आणि आयुष्यात वाटेल तसं वागणं असा त्याचा अर्थच नाही. आमचं सबंध आयुष्य प्रत्येक क्षण त्या साधन दृष्टीनं परिपूर्ण आहे की नाही हेच सतत तपासणं म्हणजे खऱ्या अर्थानं शरणागती असते. मग आम्हाला सद्गुरूंचं स्मरण टिकवण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. प्रत्येक क्षणात ते गुंफलेलेच आहेत ह्याची जाणीव ते करून देतात. जशी आई त्या मुलाचं फोड फोडून टाकते तसं म्हणतायत, तिमी रघुपती निज दास कर, हरहि मान हित लागी, तुलसीदास ऐसे प्रभुही, कसन भजहु भ्रम त्यागी. त्याप्रमाणे म्हणतायत रघुनाथ आपल्या दासाचा अभिमान त्याच्या हितासाठी त्याच्या कल्याणासाठी हरण करतात. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की भ्रम सोडून अशा प्रभूंना मनुष्य का बरं भजत नाही. तो फोड एकदा फुटला की सद्गुरु कृपेनं प्रभू कृपेनं पुन्हा त्या ठिकाणी तो फोड उद्भवत नाही. जर त्या फोड फोडण्याचं कारण आणि त्याचा परिणाम याचं सम्यक आकलन आम्हाला झालं तर, असं एका दृष्टीने ते तुलसीदास सांगतायत. त्यामुळे असे जे आहेत जे आम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवायला आमचा अहंकार गर्भगळीत करतायत, अशा प्रभूंना भजण्याचं सोडून मनुष्य काय करतो बरं असं विचारतायत. आणि म्हणतायत आता स्वतःची कथा काकभुशुंडी सांगतायत अत्यंत प्रांजळपणानं. पहा बरं, म्हणाले, राम कृपा अपनी जडताई, कहूँ खगेश सुनहु मन लाई, जब जब राम मनुज तनु धरही, भक्त हेतु लीला बहु करही, तब तब अवधपुरी मैं जाऊँ, बालचरित बिलो की हर्षाऊँ, जन्म महोत्सव देखऊँ जाई, बरस 5 तह रहूँ लो भाई, इष्ट देव मम बालक रामा, शोभा बपुष कोटि सतकामा, निज प्रभु बदन निहारी निहारी, लोचन सुफल करऊँ उरगारी, लघुबाय सब पुधरी हरि संगा, देखऊँ बाल चरित बहुरंगा, लरिकाई जह जह फिरही, तह तह संग उड़ाऊँ, जूठनि परई अजिर मह, सो उठाई करि खाऊँ, एक बार अतिशय सब चरित किए रघुवीर, सुमिरत प्रभु लीला सोई, पुलकित भयउ शरीर. काकभुशुंडी सांगतायत की हे पक्षीराज, श्रीरामांच्या कृपेची आता एक गोष्ट सांगतो आणि माझ्या मूर्खतेची एक गोष्ट सांगतो. राम कृपा आणि आपणी जडताई अशी गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐक बरं का. सांगतायत, जेव्हा जेव्हा माझे श्रीराम मनुष्य शरीर धारण करतात आणि भक्तांच्या आनंदासाठी अनेक लीला करतात, तेव्हा तेव्हा मी अयोध्येला जातो आणि त्यांच्या बाललीला बघून हर्षित होतो. तिथे जातो, जन्ममहोत्सव पाहतो आणि भगवंतांच्या शिशुलीलांवर लोभून जातो आणि तिथंच ते 5 वर्षाचे होईपर्यंत मी राहतो बरं का. काकभुशुंडी सांगतात बरं का. आणि सांगतायत, इष्टदेव मम बालक रामा. आहा, माझे इष्टदेव कोण आहेत माहीत आहे का गरुडा? बालक रूपामधले श्रीराम हे माझे इष्टदेव आहेत. कसे आहेत ते? अब्जवधी कामदेवांची शोभा ज्यांच्या शरीरावर आहे असे आहेत. आणि हे गरुडा, अशा ह्या बालप्रभूंचं मुख बघता बघता मी माझ्या डोळ्यांचं पारणं फेडतो. लहानशा कावळ्याचं शरीर धारण करतो आणि भगवंतांच्या सोबत फिरून मी त्यांच्या विविध बाललीला बघतो.
जिथं जिथं ते फिरतात लहान असताना तिथं तिथं मी त्यांच्यासोबत उडत जातो. अंगणामध्ये माय कौसल्येनं भरवल्यानंतर, त्यांनी खाल्ल्यानंतर त्याचं जे उष्ट पडतं ते मी उचलून खातो गरुडा, असं काकभूषुंडी सांगतायत. आता पुढे सांगतायत की एकदा या माझ्या रघुनाथांनी खूप काही लीला केल्या आणि प्रभूंच्या केवळ त्या लीलांचं, बाललीलांचं स्मरण होताच काकभूषुंडी पुलकित झाले. प्रेमानंदानं त्यांचं शरीर थरारू लागलं काकभूषुंडींचं. आणि आता काकभूषुंडी श्रीरामांचं चरित्र त्यांनी जे बघितलं त्यावेळेला ते सांगतायत. लहानपणीचं बाललीलांचं चरित्र बरं का. म्हणाले, कहई भुसुंड सुनहुन खगनायक, रामचरित सेवक सुखदायक, नृपमंदिर सुंदर सब भाती, खचित कनक मनी नाना जाती, बरनी न जाई रुचिर अंगनाई, जह खेलहि नित चारी उभाई, बाल विनोद करत रघुराई, बिचरत अजिर जननी सुखदाई, मरकत मृदुल कलेवर श्यामा, अंग अंग प्रति छवि बहु कामा, नवराजीव अरुण मृदु चरना, पदज रुचिर नख ससिदुति हरना, ललित अंक कुलिसानिक चारी, नूपुर चारु मधुर रवकारी, चारु पुरट मणि रचित बनाई, कटि किंकिनी कल मुखर सुहाई, रेखात्रय सुंदर उदर, नाभी रुचिर गंभीर, उर आयत भ्राजत विविधि, बाल विभूषण चीर, अरुण पानी नख करज मनोहर, बाहु विशाल विभूषण सुंदर, कंध बाल के हरिदर ग्रीवा, चारु चिबुक आनन छवि सीवा, कलबल बचन अधर अरुणारे, दुई दुई दसन बिसद बरबारे, ललित कपोल मनोहर नासा, सकल सुखद ससी करसमहासा, नीलकंचलोचन भवमोचन, भ्राजत भाल तिलक गोरोचन, बिकट भ्रुकुटी समश्रवण सुहाये, कुंचित कच मेचक छबि छाये, पीत छीनी झगुली तन सोही, किलकनी चितवनी भावती मोही, रूप रासी नृप अजिर बिहारी, नाचही निज प्रतिबिंब निहारी, मोहिसन करही विविधि विधि क्रीडा, बरनत मोहि होती अति ब्रीडा, किलकत मोहि धरन जब धावही, चलऊ भागी तब पूप देखावही, आवत निकट हसहि प्रभु, भाजत रुदन कराही, जाऊं समीप गहन पद, फिरि फिरि चितई पराही, प्राकृत शिशु इव लीला, देखि भयउ मोहि मोह, कवन चरित्र करत प्रभु, चिदानंद संदोह. खरोखर काकभूषुंडींसारखं बालरामांचं वर्णन कोणीच केलेलं नाही असं वाटतं. असं वर्णन आहे हे. म्हणाले,
की अगोदर सांगितलं की विभिन्न चरित्र मी बघायचो. 5 वर्षाचं होईपर्यंत, प्रभू श्रीराम 5 वर्षांचे होईपर्यंत मी त्यांच्यासोबतच फिरायचो. अनेक लीला एकदा रघुनाथांनी केल्या आणि म्हणतायत की असं हे श्रीरामांचं चरित्र सेवकांना सुख देणार आहे. कसा होता मी जेव्हा गेलो तेव्हा अयोध्येचा राजमहाल, सर्व प्रकारांनी सुंदर. त्या सोन्याच्या महालामध्ये विविध रत्न जडवली आहेत, असा तो महाल. इतकं सुंदर अंगण ज्याचं वर्णनही करता येत नाही, जिथं हे चौघे भाऊ नित्य खेळतात. एकदा मातेला सुख देणारे, बरं का, जननी सुखदाई, मातेला सुख देणारे श्रीराम बाल विनोद करत अंगणात फिरत होते. पाचूसारखं त्यांचं सावळं आणि कोमल शरीर आहे. अंगातून कामदेवांची शोभा पसरली आहे. नवीन लाल कमळासारखे लाल चुटूक कोमल चरण आहेत. सुंदर बोटं, नखं आहेत. कशी आहेत नखं? तर आपल्या ज्योतीनं चंद्राची कांती हरण करणारी अशी ती नखं आहेत. पायाच्या तळव्यांवर वज्रादी 4 चिन्ह आहेत आणि चरणांमध्ये मधुर ध्वनी करणारे घुंगरू आहेत, नूपूर आहेत. रत्नजडित सोन्याचा करदोटा आहे आणि त्याचा मधुर ध्वनी अतिशय गोड वाटतोय. उदरावर त्रिवली आहे सुंदर आणि खोल सुंदर गंभीर अशी नाभी आहे. विशाल वक्षस्थलावर अनेक प्रकारचे बालकांचे दागिने, भूषणं आणि वस्त्र शोभून दिसत आहेत. छोट्या छोट्या हातांचे लाल तळवे, नख, बोट सर्व काही सुंदर आहे. विशाल भुजांवर सुंदर आभूषण आहेत. सिंहाच्या बाळासारखे म्हणजे सिंहाच्या छाव्यासारखे खांदे आणि शंखासारखा सुंदर गळा आहे. सुंदर हनुवटी आणि मुख तर आनन छबीसीमा, लावण्याची परिसीमा आहे. बोबडे बोल बोलतायत माझे प्रभू. लालसर सुंदर ओठ आहेत. उज्ज्वल सुंदर छोटे छोटे 2-2 दात आलेत प्रभूंना. सुंदर गाल, मनोहर नासिका आणि सर्व सुख देणारं असं चंद्रकिरणांसारखं मधुर स्मित हास्य प्रभूंच्या मुखकमलावर झळकत आहे. नीलकमलांसारखे नेत्र आहेत. ते नेत्रच भवमोचन आहेत. त्या नीलकमलांसारख्या नेत्रांकडे बघितलं कीच मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. ललाटावर सुंदर गोरोचन टिळा शोभतोय. वक्र भुवया आहेत. कान सम आणि सुंदर आहेत आणि कुंचित कचमे चकछबिछाय. डोक्यावर, मस्तकावर काळ्या कुरळ्या केसांची शोभा दाट अशी पसरलेली आहे. असे प्रभू अंगावर पिवळं झबलं घातलंय त्यांनी. पीत जी निजगुली तनसोही. आहा, असं ते झबलं घालून प्रभू फिरतायत. त्यांची किलकारी आणि त्यांची नजर मला फार प्रिय आहे. हे गरुडा, राजा दशरथांच्या अंगणामध्ये असा विहार करणारे आणि सौंदर्याची खाण असे श्रीराम आपलंच प्रतिबिंब बघून नाचतायत. रत्नजडित अंगण आहे. अंगणातली फरशी रत्नजडित आहे आणि त्या रत्नांवर स्वतःच प्रतिबिंब बघून प्रभू नाचतायत. रूप राशी नृप अजिर बिहारी, नाचही निज प्रतिबिंब निहारी. आणि असं आपलंच प्रतिबिंब बघत नाचत नाचत हे बाळ राम माझ्याबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळतायत, बरं का. काकभूषुंडी म्हणतात, असे हे त्रिलोक सम्राट प्रभू माझ्यासोबत त्या अंगणात खेळताना बघून त्या चरित्राचं वर्णन करताना मलाच लाजल्यासारखं होतंय. ते किलकारी मारत मला पकडायला धावायचे. मग मी पळून जायचो तेव्हा खाण्यासाठी मला हातातल्या घारगा दाखवायचे. हातात त्यांनी जे खायला घेतलेलं असतं ते मला दाखवायचे की मी पुन्हा येईन, बरं का. असा हा काकरूपातल्या माझा आणि त्यांचा खेळ चालायचा. मी जवळ आलो की प्रभू हसायचे आणि मी पळून गेलो की रडायला सुरुवात करायचे. ज्यावेळी मी त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी हळूच जायचो तेव्हा वळून वळून माझ्याकडे बघून पळून जायचे.
अशी ही सामान्य बालकासारखी त्यांची लीला बघून हे गरुडा मला शंका आली की सच्चिदानंद घन असे प्रभू ही कसली लीला करतायत बरं. अशी ही शंका काकभुशुंडींच्या मनात सुद्धा एकदा आली होती. आणि आता त्या शंकेबद्दल आणि ती शंका आल्यानंतर पुन्हा त्यानंतर प्रभूंनी त्यांच्यासोबत काय लीला केली याचं सुंदर वर्णन काकभुशुंडी करतायत. आणि त्या लीलेनंतर काकभुशुंडींचा मोह कसा दूर झाला, संशय कसा दूर झाला ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतायत. जेणेकरून आमची बुद्धी संशयरहित व्हावी. त्यामुळे तसंच होवो ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि हे सुंदर काकभुशुंडी चरित्र पुन्हा पुढच्या वेळेला बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.